आमचा जागर दीप. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2023 अंतर्गत स्वयंदीप सदराच्या दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. स्वयंदीपच्या आजच्या भागात ऐकूया बहुवादिनी कलाकार योगिता तांबे यांनी उलगडलेला G20 शिखर परिषदेतील भारत यात्रा कार्यक्रमातील आपल्या सहभागाचा प्रवास. नुकत्याच भारतात पार पडलेल्या G20 शिखर परिषदेत संगीत अकादमीकडून सादर झालेल्या सांगीतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील 5 अंध कलाकारांनाही सहभागाची संधी मिळाली होती. त्यातील योगिता तांबे या महत्त्वपूर्ण कलावंत. ही संधी त्यांना कशी मिळाली आणि तिचं सोनं त्यांनी कसं केलं ते ऐकूया त्यांच्याच शब्दात आणि त्यांच्याच आवाजात स्वयंदीप सदराच्या आजच्या भागात. नमस्कार. भारत यात्रा प्रवास G20 शिखर परिषदेपर्यंतचा ऑगस्ट महिना माझ्यासाठी वेगळी संधी घेऊन उजाडेल याची तर मी खरं तर स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण 20 ऑगस्टच्या सुमारास मला नोडामधून किशोर गोहिल यांचा फोन आला की संगीत नाटक अकादमीतर्फे आपल्याला दिल्लीला एक कार्यक्रम मिळतोय आणि 1 ते 8 सप्टेंबरमध्ये त्या कार्यक्रमाच्या तालमी असतील आणि 9 तारखेला सादरीकरण होईल आणि 10 तारखेला आपण परत येऊ. पण मी शाळेत कार्यरत असल्यामुळे इतके दिवस शाळेला रजा टाकणं हे काही मला पटत नव्हतं आणि म्हणून मी लगेचच नाही म्हणून सांगितलं. पण एवढं खरं की 28 तारखेला संगीत नाटक अकादमीकडून जर फोन मला आला नसता तर मी कोणत्या मोठ्या संधीला नाही म्हणते हे मला मागाहून कळल्यानंतर फार पश्चात्ताप झाला असता. मला फोन आला अकादमीतून आणि सांगण्यात आलं की आपल्याला G20 शिखर परिषदेत वाजवायचं आहे आणि तिथे 78 कलाकार देशभरातून येणार आहेत. हे ऐकल्यावर मला झटकाच बसला आणि मला अक्षरशः जाणवलं की मी कशाला नाही म्हणत होते. मरीत सर शाळेतून रजा काढून घेतली. 31 तारखेला हजर राहायला सांगितलं पण तिकीटं कुठे? तिकिटांचा पत्ताच नव्हता. आणि मग 30 तारखेला काही प्रयत्न करून दुपारच्या सुमाराला तिकीटं माझ्या हातात आली आणि 31 तारखेला मी दिल्लीला विमानाने गेले आणि 1 तारखेपासून तालमीत सहभागी झाले कारण तालीम 31 तारखेपासूनच सुरू झालेली होती. आणि मग ह्या तालमी कशा असायच्या तर साधारण 12 तासांची तालीम तरी दिवसात एक कमीत कमी तरी असायचीच. कमीत कमी यासाठी म्हणते कारण एकदा आम्ही सकाळी 8 ते रात्री 11 अशी 15 तासांची रिहर्सलसुद्धा केली होती. फक्त चहा आणि जेवणाला काय तो ब्रेक मिळायचा, अन्यथा संपूर्ण वेळ रिहर्सल चालू असायची. आणि 78 कलाकारांमध्ये आम्ही फक्त 5 अंध बांधव होतो. त्याच्यामध्ये मी तबल्याला आणि ढोलकीला, सचिन पाटील तबल्यासाठी, प्रशांत बानिया बासरीसाठी, संजय उपाध्ये व्हायोलिनसाठी आणि महेश उमराणिया सतारीसाठी होता. हे आम्ही 5 सोडलो तर बाकीचे 73 कलाकार हे डोळस होते आणि अतिशय नामांकित असे वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रावरचे A ग्रेड आर्टिस्टसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि वाद्यांचं म्हणाल तर तबला, ढोलकी, मृदुंग ही तालवाद्य आपल्याला माहिती आहे. ढोलक, ढोल हेही माहिती आहे. त्याशिवाय सिक्कीमचे सिक्कीम ड्रम, मेघालयाचे मेघा ड्रम हे पण वेगळीच वाद्य होती. मेघा ड्रम तर पखवाजाशी साम्य दाखवणारं वाद्य आम्ही पाहिलं. आणि नंतर काश्मीरी ढोल होते. आणि स्वरवाद्यांमध्ये आपल्याला सतार माहिती आहे, संतूर माहिती आहे, बासरी माहिती आहे, सनई माहिती आहे, व्हायोलिन, सारंगी हेही माहिती आहे. पण मत्त कोकिला वीणा, मोसन बीन, रबाब, खमाईचा, रावण हत्ता, सूरबहार, दिलरुबा यांसारखी आजकाल दुर्मिळ होत जाणारी वाद्य आणि जलतरंगाशी साम्य दाखवणारं बंदुकीच्या नळ्यांनी बाबा अल्लाउद्दीन खान यांनी निर्माण केलेलं नळतरंग हे वाद्यसुद्धा मला बघायला मिळाले. म्हणजे पहा किती वैविध्य आहे आपल्या भारतीय संगीतामध्ये सुद्धा. आणि भारत यात्रा हा विषय असल्यामुळे सगळी भारतीय वाद्य तिथे अस्तित्वात होती. कारण
मोजनबीन हे राजस्थानामध्ये तानपुऱ्यासारखं काम करतं लोकगीतामध्ये. आणि मतकोकिला वीणा हे नाट्यशास्त्राच्या ग्रंथात उल्लेख केलेलं सर्वात प्राचीन एकतंत्री वीणेसारखं असलेलं वाद्य आहे. आणि त्याला वाजवण्याला पण बऱ्याच मर्यादा पडतात त्यामुळे. तर अशी वाद्यसुद्धा आम्हाला पाहायला मिळाली आणि तालमींचा अनुभव होता अतिशय उत्तम. इतक्या चांगल्या नामांकित लोकांबरोबर काम करायला मिळणं हे खरंच खूप भाग्याचं होतं. आम्ही 5 तारखेपर्यंत अकादमीमध्ये प्रॅक्टिस केली आणि 6 ते 8 हे दिवस आम्ही भारत मंडपममध्ये रिहर्सल करत होतो आणि 9 तारखेला त्याच ठिकाणी आमचं सादरीकरण झालं. हे सादरीकरण जी शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांसाठी आयोजित रात्री भोजनाच्या कार्यक्रमामध्ये करायचं होतं. आणि ह्याच्यामध्ये 3 तासांचा आम्ही कार्यक्रम केला, ज्याच्यात विलंबित लयीतल्या रचना, मध्य लयीतल्या रचना आणि द्रुत लयीतल्या रचना अशा साधारण 30 ते 35 रचना आम्ही तिथे सादर केल्या. आणि 40 देशांच्या प्रमुखांसमोर एवढं सादरीकरण करणं हे तर खरंच खूप भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. हा अनुभव इतका अविस्मरणीय आहे की मला तरी वाटत नाही की पुढची अनेक वर्ष तरी हा माझ्या स्मरणातून जाऊ शकेल. इतकं सुंदर ते वातावरण आणि संपूर्ण जगाशी संपर्क तुटून आम्ही वेगळ्याच विश्वामध्ये असल्यासारखे, मंतरल्यासारखे होतो. म्हणजे असं वाटत होतं की हे विश्व केवळ आणि केवळ गंधर्वांचं आहे आणि इथे सगळे गंधर्व आपापल्या कलेमध्ये मशगूल झालेले आहेत. आणि या वाद्यवृंदाचं नावही तसंच साजेसं होतं, संगीत नाटक अकादमी निर्मित गंधर्व अतोद्य हे त्या वाद्यवृंदाचं नाव. आणि याच कार्यक्रमातून आम्हाला कौशल्य विकास मंत्रालय आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारकडून विश्वकर्मा योजना उद्घाटन आणि IICC इनॉग्युरेशन, ज्याला आता यशोभूमी असं नाव देण्यात आलेलं आहे, त्या उद्घाटनाप्रसंगी सुद्धा आम्हाला 20 मिनिटाचं सादरीकरण तिथे करायला मिळालं. परंतु खंत मात्र एक होती की जिथे विकलांगांसाठी सुगम्य भारत योजना भारत सरकार राबवत आहे किंवा त्या दृष्टीने पावलं टाकली जातात असं जे सांगितलं जातं, तर भारत मंडपम 3000 ते 3500 प्रेक्षक बसू शकतील एवढं मोठं ते प्रेक्षागार आहे. आणि त्यामुळे जे कलाकारांसाठी जाण्याचं जे वॉशरूम आहे ते ग्रीन रूममध्ये किंवा तिकडे नसून संपूर्ण प्रेक्षागार चढून वर जावं लागतं. म्हणजे जवळजवळ आम्हाला तो अर्धा हिमालय चढल्याचाच काही वेळेला भास झालेला आहे. पण आम्ही स्टेजपासून जेव्हा जायला लागतो तेव्हा तिथून जवळ एक टॉयलेट आहे, परंतु VIP आहे या नावाखाली तिथे अपंगांना प्रवेश नाकारला गेला. आणि त्यावेळेला मी भांडण केलं की हे असं कसं होऊ शकतं, तुम्ही सुगम्य भारत म्हणताय आणि आम्हाला हिमालय चढवून तिथे टॉयलेटला जायला सांगताय, हे तुम्हाला शोभतं का? अशा पद्धतीचा प्रश्न मी स्वतःहून विचारला होता. पण ती बाई उत्तर न देता पळून गेली. आम्ही आमचा कार्यभाग साधून घेतला ही गोष्ट वेगळी, पण हे झगडावं लागतं. आणि मोठ्या दर्जाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने झगडावं लागतं. त्यामुळे सुगम्य भारत कसा आणि किती पोहोचू शकलाय किंवा काय, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. परंतु एकूणात जर हा अनुभव म्हणायचा म्हटला तर फार उत्तम होता. आणि सुरक्षितता म्हणाल तर अकादमीमध्ये तर आम्ही आमचे जात होतो आणि घर असल्यासारखेच वावरत होतो, परंतु भारत मंडपममध्ये दररोज आम्हाला सुरक्षा व्यवस्थेच्या नियमांमधून पार पडावं लागत होतं. आधार कार्ड जरी दिल्ली पोलिसांचा पास आमच्या गळ्यात असला तरी कंपल्सरी ठेवावं लागत होतं. आणि आमच्या बरोबरच्या ज्या बॅग्स असायच्या त्यांना स्टिकर्स लावले जायचे, सिक्युरिटीचे जे असायचे ते. आणि माझ्या बॅगेवरती असे 3 स्टिकर झाले होते. तर असा हा तो अनुभव. पण सुरक्षा जरी चोख असली तरी आम्हाला फार कमीत कमी त्रास झाला, कारण सुरक्षा व्यवस्थेतून ज्या वेळेला आपण पार पडतो तेव्हा खिशामध्ये धातूच्या गोष्टी ठेवू नयेत. मोबाईल हातातच असतात, पण धातूच्या गोष्टी, नोटा, नाणी वगैरे या शक्यतोवर आपण खिशात ठेवू नयेत. पुरुषांना काही वेळेला बेल्टसुद्धा काढावा लागतो.
तर ह्या साध्यासुध्या गोष्टी आपण लक्षात ठेवून केल्या तर सुरक्षा व्यवस्थेत काही अडथळा येत नाही. हा अनुभव आम्ही स्वतः घेतलाही होता अर्थात. तर अशी एकंदरीत कार्यक्रमाची जी काही यात्रा होती आमची ती सुफळ संपूर्ण अशी पार पडली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या या 5 आम्हा अंध बांधवांना या कार्यक्रमात संधी मिळाल्याचा आनंदही खूप आहे. या लेखाच्या निमित्ताने आपल्याशी दिल्लीचे हे अनुभव सादर करता आले. कारण बोलण्याचा योग काही आलेला नव्हता, तर तो योग आज या निमित्ताने घडून आला. त्याबद्दल मनापासून आभार. तुझा आमचा जागर दीप